मूर्ती बघतच बसाल तुम्ही। ही मूर्ती बघताय, खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे त्याचं। वा वा, किती सुंदर आहे बघा। मोत्याने पूर्णपणे डिझाईन केलेली आहे आणि सुंदर असं काम केलेलं आहे। हे बघा, सुंदर असं काम केलेलं आहे, तुम्ही बघतच बसाल। असं नाजूक काम केलेलं आहे, मस्त एकदम मस्त सुंदर अप्रतिम। अप्रतिम मंडळी बघता, इथे खूप सुंदर अशी मूर्ती बनवली आहे। अयोध्याचा मॉडेल डिझाईन बनवला, अयोध्याचा मॉडेल डिझाईन आहे हे बघताय। खूप सुंदर अशी मूर्तीचा डिझाईन आहे, कलाकृती बघा। आपली जी अयोध्या आहे त्या अयोध्या कलाकृतीचाच मॉडेल बनवलं आहे याने। सुंदर अशी कलाकृती, अयोध्या मॉडेल। वा वा, हे बाप्पा बघतच बसाल तुम्ही। किती सुंदर अशी डिझाईन आहे बघा। आई एकी वगैरे मातेचं मॉडेल डिझाईन केलं आहे, खूप सुंदर। हे बघा, खूप सुंदर अशी मूर्ती बघताय तुम्ही, बघतच बसाल ही मूर्तीकडे। वा, खूप सुंदर अशी मूर्ती आहे। मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा मॉडेल असावा। सुंदर अशी मूर्ती, खूप सुंदर असे मॉडेल आहे हे बघा। वा, सुंदर अशी मूर्तीची डिझाईन आकर्षित करेल तुम्हाला। वाव, किती सुंदर अशी मूर्ती आहे, तुम्ही बघतच बसणार आहात मॅडम, तुम्ही बघतच बसणार। खूप सुंदर अशी मूर्ती आहे। हे बघा, किती सुंदर असा बाप्पा आहे, मस्त आकर्षित करणारे बाप्पा हे बघताय तुम्ही। मस्त। सो त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगतो, इथे खूप सारे शाळा आहेत आणि खूप सारे मोठ्या मूर्ती आहेत एकदम। वा, ही मूर्ती बघा, किती सुंदर मूर्ती आहे, सुबक मूर्ती आहे, मस्त असं कोरीव काम केलं। वा वा, मस्त एकदम अशी डिझाईन। तुम्ही बघतच बसतो। नमस्कार मंडळी, मी संतोष शिरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर। आज आपली भटकंती असणार आहे लालबागला याकरिता की मला असं कळलं आहे की लालबागला खूप मोठा कारखाना आहे गणपती बाप्पांचा आणि तिथे खूप मूर्तिकार आहेत
म्हणजे मूर्तिकारांनी आपापले शॉप त्या कॅम्पसमध्ये आयोजित केलेत. सो नावाजलेला कारखाना असं मला माहिती कळलं. सो आपण आता तिथे व्हिजिट करणार आहोत. सो हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि ज्यांनी अजून गणपती बाप्पा बुक केले नसतील तर तिथे जाऊन नक्की बुक करा. मी तुम्हाला त्याच्याबद्दल सर्व माहिती देणारच आहे. तो तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. तो व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. चला तर भेटू आपण डायरेक्ट तिथे. मंडळी, आता आपण मी एरियाचं तुम्हाला लोकेशन दाखवत आहे. ही जी कार्यशाळा आहे त्या कार्यशाळेचं लोकेशन दाखवतो मी तुम्हाला. हा कार्यशाळा जी आहे, जी फेमस कार्यशाळा बोलली जाते, याचं वरती नाव पण बघू शकता, आमदार विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठान गणसंकुल. गणसंकुल कुठेही विचारा, तुम्ही प्रभादेवीला आलात किंवा लालबागला आलात तर गणसंकुल कुठेही विचारा. हे बघा, तो गणसंकुल कुठेही विचारा. आणि हे जे आहे इंडिया युनायटेड करून मिल आहे, इंडिया युनायटेड करून, तर त्या मिलमध्ये हे वर्कशॉप जी कार्यशाळा आहे ती स्थापित केलेली आहे. म्हणजे मोठा कॅम्पस आहे हा. इथे खूप सारे मूर्तिकारांनी आपले छोटे छोटे कार्यशाळा उभ्या केल्या आहेत. आणि इथे हा एरिया आहे तो करी रोड आहे. आणि जर वेस्टर्न असेल तर लोअरपर्यंत तुम्ही रेल्वे स्टेशन स्वीकारू शकता. जर सेंट्रल असेल तर करी रोड स्वीकारू शकता रेल्वे स्टेशन. आणि हा जो एरिया आहे तो भारत माताच्या बॅक साईडचा एरिया आहे, हा तुम्ही बघताय. सो ही सर्व माहिती आहे लोकेशनची. तर या कार्यशाळेला नक्की व्हिजिट करा. खूप मोठी कार्यशाळा आहे आणि तुमच्या आवडीचे गणपती बाप्पा निवडा. खूप मोठी कार्यशाळा आहे, खूप म्हणजे खूप मोठी कार्यशाळा आहे. सो बघताय तुम्ही, हा खूप मोठा कॅम्पस आहे. इथे मोठी मूर्तिशाळा म्हटलं जातं, नावाजलेली मूर्तिशाळा. इथे खूप सारे मूर्तिकार आहेत एकाच कॅम्पसमध्ये, त्याच्यामुळे हा सेंट्रलाइज कॅम्पस आहे. इथे खूप साऱ्या व्हरायटीच्या मूर्ती तुम्हाला मिळून जातील. इथे तुम्ही बघताय खूप सुंदर अशा व्हरायटीच्या मूर्ती तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा, अशा इथे तुम्हाला डेकोरेशन म्हणजे शोपीस पण तुम्हाला दाखवलेले आहेत. तर तुम्ही इथे या, व्हिजिट करा, तुमच्या आवडीनुसार बाप्पा निवडा. हे बघा, खूप मोठा कॅम्पस आहे हा. हे बघा, इथे पण डिझाईन मॉडेल आहेत. ठीक आहे, खूप मोठा कॅम्पस आहे, नावाजलेला कॅम्पस आहे. सो नक्की व्हिजिट करा. खूप मोठा कॅम्पस आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप मोठा कॅम्पस आहे. हे बघा, खूप म्हणजे खूप मोठा कॅम्पस आहे. हे तुम्ही बघताय, इकडे मोठ्या मूर्ती बनवल्या जातात. 1 फुटापासून ते 33 फुटापर्यंत तुम्हाला इथे मूर्ती मिळून जातील. बाप्पा बघताय, हे किती सुंदर असं बनवलेलं आहे. खूप मोठा कॅम्पस आहे हा. आणि आज 15 ऑगस्ट असल्यामुळे सगळ्यांना सुट्टी आहे, त्याच्यामुळे खूप गर्दी आहे. मंडळी इथे खूप सारे जाऊ
मंडळी इथे खूप सारे व्हरायटीज ऑफ तुम्हाला मूर्ती मिळतील. तर कमी रेंजपासून जास्त रेंजपर्यंत मूर्ती मिळतील. सो काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही इथे या लोकेशनला व्हिजिट करा. नक्की तुम्हाला तुमच्या आवडीच्या मूर्ती मिळतील. सो पण व्हिजिट करा. हे बघा, वेळे ब्रदर्स. सो इथे तुम्हाला आल्यावर एकाच मूर्तिकाराच्या मूर्ती नाही मिळणार. खूप साऱ्या मूर्तिकारचे कॅम्पस आहे इथं हा मोठा. आणि सर्व मूर्तिकारांनी आपापल्या छोट्या छोट्या शाळा ओपन केल्यात आणि त्याच्यातून तुम्ही मूर्ती घेऊ शकता. ठीक आहे, हा मोठा कॅम्पस आहे. हा तुम्ही बघू शकता, एवढा मोठा कॅम्पस आहे. हे बघा, कॅम्पस खूप मोठा आहे. मोठा कॅम्पस आहे. खूप मोठा क्लास आहे. खूप साऱ्या मूर्ती आहेत, तुम्हाला मिळून जातील. हे बघा, 2 ते 2.25 फुटापर्यंत खूप साऱ्या व्हरायटी तुम्हाला इथे मिळून जातील. आणि अशा खूप साऱ्या डिझाईन आहेत. हे खूप सुंदर अशा डिझाईन आहेत, तुम्ही बघतच बसणार ना. इथे व्हिजिट करा, नक्की तुम्हाला आवडतील. हे बघा, खूप मस्त सुंदर अप्रतिम. अप्रतिम. खूप सारे असे इथे मॉडेल आहेत. खूप म्हणजे खूप सुंदर असे मॉडेल आहेत, डिझाईन बनवले आहेत. तुम्ही बघतच बसा तिथे. हा बघा, एक मॉडेल आहे. सो मंडळी, आता आपण इथेच दुसऱ्या आर्ट जे मूर्तिशाला आहे त्यांना व्हिजिट केली आहे. सो ते सर्व माहिती सांगतील. सर, तुमच्या ही जी शाळा आहे त्या शाळेचं नाव काय? शाळेचं नाव आहे अमराट. खूप सुंदर असं नाव आहे. तुमच्या इथे प्राईज कसे आहेत? म्हणजे मूर्ती किती फुटापासून ते किती फुटापर्यंत मिळते आणि प्राईज कशा आहेत? मूर्ती 1 फुटापासून 4 फुटापर्यंत अवेलेबल आहेत. मूर्तीच्या वर्कवर आणि डिझाईनवर म्हणजे प्राईस डिसाईड. म्हणजे मिनिमम रेंज कितीपासून प्राईसपासून चालू होते? बेस रेंज तरी 2000 पासून स्टार्ट. सो 2000 पासून इथे मंडळी रेंज स्टार्ट होते. पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे मूर्तीची डिझाईन, मूर्तीची कलाकृती याच्यानुसार ती प्राईस डिपेंड करेल. आणि मॅक्झिमम सर प्राईस कसे आहेत? मूर्ती 4 फुटाची मूर्तीचे जरी साधारण वर्कवर डिपेंड आहे. जे 4 फुटाची मूर्ती किती बेसपासून मिळते तुमच्या इथं? बेस स्टार्टिंग प्राईस 22 ते 25,000. म्हणजे 4 फुटाची मूर्ती मंडळी तुम्ही 22 ते 40,000पर्यंत मिळून जाईल. त्यांनी तसंच सांगितलं की डिझाईन वर्क असेल, जी कलाकृती असेल त्याच्यावर डिपेंड असते प्राईस. धन्यवाद साहेब, तुम्ही आपल्या चॅनलला सांगितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. मंडळी बघता, इथे खूप सुंदर अशी मूर्ती बनवली आहे. अयोध्याचा मॉडेल डिझाईन बनवला. अयोध्याचा मॉडेल डिझाईन आहे. हे बघताय, खूप सुंदर अशी मूर्तीचा डिझाईन आहे. कलाकृती बघा, आपली जी अयोध्या आहे त्या अयोध्या कलाकृतीचाच मॉडेल बनवलं आहे याने. सुंदर अशी कलाकृती.
अयोध्या मॉडेल. सो मंडळी हा आता बघते श्री गणेश आर्ट आहे. इथे खूप सारे तुम्हाला व्हरायटी मिळतील कारण खूप सारे इथे मूर्तिकार आहेत एकाच कॅम्पसमध्ये. सो त्याच्यामुळे तुम्हाला कुठे सगळीकडे जाण्याची गरज नाही आहे. सो हे बघताय खूप छान असे मूर्ती आहेत. हा गणेश आर्ट आहे. इथे खूप सारे मूर्तिकार आहेत. सो त्याच्यामुळे एकच मूर्तिकार ना खूप सारे व्हरायटी आहेत, खूप सारे ऑप्शन मिळतील तुम्हाला इथे आल्यावर. सो हा मंडळी बघताय गणेश आर्टची मूर्ती बघताय तुम्ही. आपल्याला सर्व मूर्तिकारांचे गणपती बघायचे आहेत. आय मीन त्याच्यामुळे मी फास्ट घेतोय. हे बघा खूप सुंदर अशा मूर्ती आहेत. हे बघा किती सुंदर असा बाप्पा आहे. मस्त आकर्षित करणारे बाप्पा हे बघताय तुम्ही. हे जे बघताय तुम्ही गणेश आर्ट. मंडळी मूर्ती बघा किती सुंदर अशा मूर्ती आहेत. एकदम सुंदर असा मूर्तींचा देखावा आहे. तुम्ही बघतच बसाल. एकदा व्हिजिट करा. सो मंडळी आता आपण वेळे ब्रदर्स या मूर्ती शाळेला व्हिजिट केलेले आहे. खूप सुंदर अशी मूर्तींची डिझाईन बघू शकता तुम्ही. आणि कलाकृतीचा अनुभव घ्यायचा असेल तर ह्या शाळेला व्हिजिट करा. खूप सुंदर असा कलाकृतीचा अनुभव यांनी डिझाईन केलेल्या आहेत मूर्ती. आणि यांचे स्वतःचं एक युनिक डिझाईन आहे तुम्ही बघताय. खूप सुंदर अशा आणि सुबक अशा डिझाईन कलेचा जो त्यांनी कलेचा मांडलेला आहे बघा. आकर्षित करणारे कला आहे. आणि बाप्पा तुमच्याकडे बघतच बसणार अशी कला त्यांनी दाखवलेली आहे. खूप सुंदर असे कलेचे सारस्म्य राखून उत्तम अशी उत्कृष्ट अशी कलाकृती बांधलेली आहे. ही बघताय तुम्ही. वाव. हे बघा खूप सुंदर असे बाप्पा. हे बघा मस्त. सो त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगतो इथे खूप सारे शाळा आहेत आणि खूप सारे मूर्तिकार आहेत. सो तुम्ही इथे आलात ह्या लोकेशनला व्हिजिट केला तर तुम्हाला चांगली मूर्ती मिळून जाईल. तुमच्या आवडीची मूर्ती बुक करू शकता तुम्ही. खूप सुंदर. यांचा एक युनिकनेस आहे. तुम्ही सगळीकडे बघताय युनिकनेस आहे यांचा. फुल युनिक आहे मूर्ती. वा सुंदर असे. मस्त अशा मूर्ती आहेत. आणि यांचं साईड बाय साईड काम चालूच आहे. मूर्तिकार डिझाईन चालूच आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत.
हे वाव, हे बघू शकता तुम्ही, मस्त. हे बघा, हे बघा, खूप सुंदर अशा मूर्ती आहेत. हे बघा, वा, ही मूर्ती बघा, किती सुंदर मूर्ती आहे, सुबक मूर्ती आहे. मस्त असं कोरीव काम केलं. वा वा, मस्त एकदम अशी डिझाईन. तुम्ही बघतच बसणार मंडळी, सो या नक्की विजिट करा इथे. सो नमस्कार मंडळी, आता आपण भेटताय ते वेळे ब्रदर्स या आर्टच्या ओनरकडे. आपण त्यांच्याशी विचारूया ते आपल्या इथे किती ते किती फुटापर्यंत मूर्ती मिळून जातील आणि त्यांची प्राईस किती असेल. आणि महत्त्वाचं म्हणजे यांच्या इथे शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवल्या जातात. आणि ते तुम्ही शाडूच्या मातीचे जर असतील, मला खूप सारे कमेंट आले होते की शाडूच्या मूर्ती जिथे मिळतील तिथला व्हिडिओ शूट कर. सो आता मी इथे आलो आहे, हे लालबागमध्येच राईट, लालबागमध्ये आलो आहे. आणि इथेच खूप सारा मोठा कॅम्पस आहे, त्याच्यासारखे खूप सारे इथे मूर्तिकार आहेत. तर एकाच अशा मूर्तिकारांच्या ओनरच्या शाळेमध्ये आपण व्हिजिट दिले आणि तेथे शाडूच्या मातीच्या मूर्ती मिळतात. सो सर, तुमच्या आर्ट्सबद्दल सांगा आणि आपल्या मूर्ती किती फुटापर्यंत मिळतात आणि त्यांची प्राईस कशी आहे शाडूच्या मातीमध्ये. आपल्या आर्ट्सचं नाव आहे वेळे ब्रदर्स स्टुडिओ. जरा जोरात बोला ना. आपल्या आर्ट्सचं नाव आहे वेळे ब्रदर्स स्टुडिओ आणि आपल्याकडे शाडू मातीच्या मूर्त्या आहेत 1.25 फुटापासून ते 2 फुटापर्यंत. आणि आपल्याकडे स्टार्टिंग प्राईस आहे 6,000. सो तुमच्याकडे जी शाडूच्या मूर्ती मिळतात त्यांची रेंज कुठून ते कुठे आहे? 6,000 ते 6,000 सुरुवात होते. आणि किती फुटापर्यंत मिळते ते? आपल्याकडे 2 ते 2.5 फुटापर्यंत. 2 ते 2.5 फुटाची मंडळी त्यांच्याकडे मूर्ती मिळतात आणि त्यांची प्राईस सुरू होते 6,000पासून. धन्यवाद साहेब, तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. सो मंडळी, आता आपण बघतोय श्रेया आर्ट, हे सेम कॅम्पसमध्ये आहे. यांचे डिझाईन बघा. वा वा, हे बाप्पा बघतच बसाल तुम्ही. किती सुंदर अशी डिझाईन आहे बघा. आई एकी वगैरे मातेचं मॉडेल डिझाईन केलं आहे, खूप सुंदर. असे ह्यांचे खूप सारे मॉडेल आहेत. हे बघा, हे बघा किती सुंदर असे मॉडेल ह्यांनी डिझाईन केले. खूप सुंदर असे मॉडेल आहे. हे बघा, वा, सुंदर अशी मूर्तीची डिझाईन आकर्षित करेल तुम्हाला. हे खूप सारे सुंदर फेटा मूर्ती पण आहेत. वाव, वाव, किती सुंदर असे मूर्ती आहेत. तुम्ही बघतच बसणार आहात मॅडम, तुम्ही बघतच बसणार. वा, सुंदर अशा मूर्ती आहेत. खूप सुंदर अशा मूर्ती आहेत. वरती पण खूप साऱ्या मूर्ती आहेत त्यांच्या.
खूप सुंदर अशी मूर्ती बघताय तुम्ही, बघतच बसाल ही मूर्तीकडे. वाव, खूप सुंदर अशी मूर्ती आहे. मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा मॉडेल असावा. सुंदर अशी मूर्ती. हे बघा मंडळी, बघताय तुम्ही मॉडेल, खूप सुंदर असा मॉडेल आहे. वाव, सुंदर असा मॉडेल आहे. सो मंडळी, आता आपण बघताय खूप बिझी आहेत सर, श्रेया आर्टचे मालक, ओनर. सो त्यांच्याकडे आपण माहिती घेऊया, त्यांच्याकडे मूर्तींची प्राईस किती आहे आणि किती फुटापर्यंत पासून सुरू होतात, कितीपर्यंत आहेत. सो सर, तुम्ही सांगा तुमच्याकडे मूर्ती किती प्राईसपासून स्टार्ट होतात? जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आपल्याकडे मूर्ती 1.5 फुटापासून स्टार्ट होऊन 3-3.5 फुटापर्यंत आहेत मूर्ती. ते सर्वांची वेगळी वेगळी प्राईस आहे, मूर्त्यावरती डिपेंड आहे. जर तुम्ही प्लेन घेतला तर 4,000पासून स्टार्ट आहे. ड्रेपरीवरील घेतला तर तुम्हाला 5.5 त्यापासून स्टार्ट आहे. तोपर्यंत 14,000 15,000पर्यंत मूर्त्या आहे आपल्याकडे, जसं मूर्त्या घेतला तसं. ओके, धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल, थँक्यू. येस. सो नमस्कार मंडळी, मी संतोष शिरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपली भटकंती आहे लालबागच्या लोकेशनमध्ये. लालबागमध्ये असे खूप सारे खूप प्रसिद्ध झालेले मूर्तिकार आहेत आणि आपण अचानक व्हिजिट केले इथे. सो आपण आता जे साहेब आहेत, जे कॅम्पस मोठा कॅम्पस आहे, तिथे खूप सारे मूर्तिकार असतात. म्हणजे तुम्हाला एक असा मूर्तिकार दिसणार नाही, खूप सारे मूर्तिकार असतात. तुम्हाला इथे आल्यावर 1 फुटापासून ते 35 फुटापर्यंत मूर्ती मिळणार आहेत. तर तुम्हाला दुसरीकडे कुठे जाण्याची गरजच नाही आहे. सो आपण ह्या सरांनाच विचारूया की ह्या लोकेशनबद्दल माहिती आणि या जी मूर्ती शाळा आहे, जी आपली गणपती बाप्पा त्यांची मूर्तिकारची शाळा आहे, त्या शाळेचे पूर्णपणे माहिती घेऊया त्या सरांकडून. सर, तुमच्याबद्दल पहिले सांगा. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व भारतीयांना. आणि आमच्या विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठान या आमच्या प्रतिष्ठान आयोजित गणसंकुलमध्ये आपल्या सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही एक संदेश देण्यास त्यांनी मला सांगितलेलं आहे. आमचा हा गणसंकुल हा जो प्रोजेक्ट आहे, गेली सतत 8 वर्ष आम्ही, हे 8वं वर्ष आहे गणसंकुलचं. विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठान हे आमचे 25 वर्षापासून प्रतिष्ठान सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. शैक्षणिक, सामाजिक, वुमन्स एम्पॉवरमेंट, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांमध्ये आम्ही, क्रीडा या क्षेत्रामध्ये आम्ही कार्य करत आहोत. कॅन्सर पेशंटसाठी कार्य करत आहोत. वनवासी क्षेत्रामधील गरजू विद्यार्थ्यांना आम्ही शालेय शिक्षणाची मदत करत आहोत. तिकडील जव्हारमधील दिव्य इंटरनॅशनल या संस्थेशी सुद्धा आम्ही त्यांच्यासुद्धा आमचं कार्य चालू आहे. तिथे मतिमंद आणि अंध विद्यार्थ्यांसाठी आमचं सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो आहोत. आमचा हा जो गिरणगाव हा जो एक विभाग आहे, हा गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईतील सण गणेशोत्सव हा गिरणगावामुळे फार प्रसिद्ध आहे, जगप्रसिद्ध आहे. परंतु गेल्या काही या 10-15 वर्षांमध्ये मुंबई ह्या गिरणगावामध्ये, परळ लालबागमध्ये रिडेव्हलपमेंट झालेली आहे. जुन्या शाळींच्या पुनर्विकासामुळे ज्या मूर्तिकार होते त्यांना जी पूर्वीच्या जागा उपलब्ध असायच्या त्या आता उपलब्ध नसल्यामुळे त्यांना मूर्त्या बनवण्यासाठी खूप प्रॉब्लेम्स निर्माण झालेले, ते बनवू शकत नव्हते. आणि हा जर का सण गणेशोत्सव जर का चांगल्या उत्साहाने आणि आपल्याला जर का साजरा करायचा असेल तर अर्थातच आपल्याला गणेश मूर्तींची आवश्यकता आहे. तर अशा ह्या अनेक मूर्तिकारांनी आमच्याकडे काही प्रॉब्लेम्स मागितले की आम्हाला जागा अभावी आम्ही मूर्त्या बनवू शकत नाही. म्हणून आमच्या विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठानच्या आमच्या मीटिंग्समध्ये आम्ही या विषयाचा एक गांभीर्याने विचार केला आणि आमच्या विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठानचे सेक्रेटरी आमदार विठ्ठल चव्हाण
यांचे सुपुत्र यंगेश नगरसेवक होते, जे माजी नगरसेवक पराग चव्हाण यांच्या संकल्पनेतून आम्ही हा गणसंकुल हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. सर ह्याचं लोकेशन कुठे आहे एक्झॅक्टली? लालबागमध्ये भारतमाता सिनेमाच्या अगदी बाजूलाच हा गणसंकुल हा प्रोजेक्ट आहे. आणि करी रोड ब्रिज जिथे सुरू होतं, वन अभिघ्न म्हणून जो टॉवर आहे त्याच्या समोरच हा आमचा प्रोजेक्ट आहे. इथे 13 मोठे मूर्तिकार जे आहेत त्यांना आम्ही इथे जागा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि 8 ते 9 छोट्या मूर्ती आहेत ज्या घरगुती गणेशोत्सवासाठी आपण ज्या हे करतो लागतात, त्या आपल्याकडे शाडू मातीच्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिस या दोन्ही स्वरूपामध्ये आपल्याला त्या लहान मूर्त्या मिळू शकतात. आणि इकडे आज अगदी पनवेल, कर्जत, कल्याणपासून लांबून लोक इथे मूर्त्या घेण्यासाठी येत आहेत. आमच्या इकडनं मागच्या वर्षी एक मोठी गणपती 16 फुटाची कॅनडालाही गेलेली आहे. तिथे अमर वायरकर म्हणून आहेत आणि अजून काही सार्थक वगैरे त्यांच्या मूर्त्या तर परदेशातही जातात. आज यावर्षीसुद्धा परदेशामध्ये लहान मूर्त्या गेल्या आहेत. मोठी मूर्तीसुद्धा आमची सुरतला गेलेली आहे, कालच गेलेली आहे. सुरतला आज गेली आहे, सुरतला जाते, गुजरात, अहमदाबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणी, कोल्हापूर अशा इकडे लांबच्या ठिकाणी आमच्या या गणसंकुलमध्ये निर्माण झालेल्या मूर्त्या पूजेसाठी मंडळं घेऊन जात असतात. आणि लोकांना एक विश्वास निर्माण झाला आहे की इकडे आलं की इकडे वेगवेगळ्या मूर्तिकारांच्या कलाकृती त्यांना बघायला मिळतात. त्यांच्या चॉईसला अजून एक वाव मिळतो आणि ते आपल्याबरोबर अजून येताना अजून 2-4 जणांना सांगतात. आणि त्यामुळे आमच्या इथे जे गणेश मूर्तिकार आहेत तर त्यांना फार एक स्कोप मिळालेला आहे की त्यांच्या बिझनेसच्या दृष्टीने आर्थिक त्यांची जी उलाढाल आहे त्यामुळे सुद्धा हा त्यांना अगदी ते आमच्याकडे गेली सतत 8 वर्ष आमच्याकडे आहेत. तर आमच्या या गणसंकुलला तुम्ही नक्की भेट द्या. आपला गणेशोत्सव हा आपल्याला धार्मिक उत्सव, हा सांस्कृतिक उत्सव आहे, तो आपल्याला आनंदाने पार पाडायचा आहे. ठेवा हिंदुत्वाचे मान आणि वाढवा उत्सवाची शान. आम्ही आमच्या गणसंकुलच्या माध्यमातून दरवर्षी एक मेसेज देतो. आम्ही यावर्षी लोकांना सेव्ह वॉटर हा मेसेज देत आहोत. तसेच अवयव दानाचं महत्त्वही आम्ही सांगतो की तुम्ही गणेशोत्सव मंडळामध्ये जी मंडळ आहेत त्यांनी सामाजिक काही जर का त्यांना कार्य करायचं असेल तर त्यांनी आमच्या विठ्ठल प्रतिष्ठानशी जर का संपर्क केला तर आम्ही त्यांना त्याबद्दलही आम्ही सहकार्य करू इच्छितो आणि आजपर्यंत करत आलेलो आहे. तेव्हा गणेशोत्सव हा फक्त एक आपल्या मर्यादित याच्यामध्ये न ठेवता त्या गणेशोत्सवाचा जो उद्देश आहे तो जास्तीत जास्त सामाजिक व्हावा असं प्रत्येक मंडळाने ठरवावं. आणि काही ना काहीतरी एक चांगला गणेश ही विद्येची देवत आहे. तर आम्ही जास्तीत जास्त मंडळांना सांगतो की अभ्यासाशी रिलेटेड, शिक्षणाशी रिलेटेड जे खरे गरजवंत विद्यार्थी आहेत तर त्यांना तुम्ही काहीतरी मदत करा, त्यांच्यासाठी व्याख्यानं ठेवा किंवा काही असं करावं की जेणेकरून की हा खरा गणेशोत्सव अजून चांगल्या रीतीने साजरा केला जाईल. सो धन्यवाद साहेब. पण नक्की करा, कारण आम्ही ह्या याच्याच्या माध्यमातून सांगू इच्छितो की गणेशाला 21 पत्री जशी वाहिली जाते त्या 21 पत्रींची आता आपल्याला दुर्मिळ हे झालेली आहे. तर सर्व गणेशोत्सव मंडळांनी सुद्धा आपल्या विभागामध्ये शक्य होईल तेवढी ह्या 21 पत्रींचं लागवड करावी, वृक्षारोपण करावं, पाणी वाचवावं आणि हा सण हा आनंदाने जास्तीत जास्त लोकांच्या एकत्र येऊन आनंदाने साजरा करावा. धन्यवाद. सो धन्यवाद साहेब, तुम्ही खूप मोलाचा आमच्या व्ह्युअर्स आणि जे सबस्क्रायबर त्यांना मोलाचा संदेश दिला आहे. आणि जे तुम्ही कार्य करत आहात तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा. आणि असंच तुम्ही चांगलं कार्य करत राहा, आमचासुद्धा तुम्हाला सपोर्ट असणार आहे. धन्यवाद. मंडळी, आता आपण इथे व्हिडिओ एंड करत आहोत. आता उशीर झाला आहे खूप. सो आता आपण व्हिडिओला एंड करतो आहे. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओलासुद्धा शेअर करायला विसरू नका. आणि महत्त्वाची म्हणजे आईवडिलांची काळजी घ्या, आईवडिलांना सपोर्ट करा आणि स्वतःची काळजी घ्या. चला तर भेटूयात मग नेक्स्ट व्लॉगमध्ये.